तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. लई दिवसातून आहे ना अंडे दाखवू राहिलोय मी. आता कॅन्डलिंग नाही केली बरं का यांची अजूक. परत 10 बदकाचे अंडे टाकलेत आणि राजहंसचे किती साचलेत, चार झालेत वाटतं राजहंसचे अंडे. आता याचं बघावं लागेल की त्याच्यात हे ईद आहे की राजहंसचं अंड 15 ऑगस्टचं. चला याची आहे ना नंतर कॅन्डलिंग करेन. आज नाही छेडत मी त्या अंड्यांना, कारण की 3 दिवस झाले त्यांना टाकून आणि ते भ्रूण बनवायची आत्ताशी सुरुवात झाली असेल. त्याच्यापेक्षा त्यांना आत्ताच नको छेडायला, अजून 2 दिवसांनी छेडू. आधी जे ठेवले होते ना त्याच्यात बऱ्यापैकी झालेत बरं का, पण आता ते सगळे एकत्र आहे त्याच्यामुळे कळायचं नाही कोणतं कुठं आहे. मग 2 दिवसांनी एकदम क्लिअर कळून जाईल आपल्याला. मग परत मला 10 अंडे ठेवायचे अजून बदकाचे. आता आहे ना बदकं एक दोन अंडे द्यायला लागलेत. आता बंद होते ना एखाद्या वेळेस, मग परत 1 महिन्यापर्यंत परत चालू होते. त्यासाठी मी पिल्लं काढायला ठेवलेत. आता अंडे नाही विकले इतके दिवस, मी आता डायरेक्ट पिल्लंच सेल करणार आहे. तर मग ओकेमध्ये हे आता इथं ठेवलेत. हे इथं आपला पाण्याचा स्प्रे ह्युमिडिटीसाठी. प्रत्येक अंड्यावर गेलं म्हणजे बरं. काल मी गौरी खालचं इतकं शेण काढलं होतं काजरांतेन. आज बघा, आज परत तिने तेवढंच केलंय, परत झाडून काढावं लागेल. आता मी काय करतो, पहिलं सोडतो बदकं, राजहंस आणि कोंबड्या, आणि मग आता ते झाडून घेतो. मला परत दुपारी नाही, आत्ताच थोड्या वेळाने जायचंय आपल्या मधल्या तुकड्यात. काल आपण विहिरीवाल्या खालच्या तुकड्यात खत टाकलं कपाशीला, आता त्याच्यावरच्या तुकड्यात टाकायचंय आज. चला 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 पळा पळा, चला 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 चला. वा 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 राहिले का? चला, एकच अंड दिलं आज. बागू बघा ते एकच अंड आहे आज. चला, आले का? तुम्हाला द्यायचंय खायला, थांबा आता. तिकडं नका पळू, चपात्या खायला पळतात. चपात्या हे खाऊन घ्यायनात लवकर. तुम्ही तसेच उपाशी बसा, तुम्हाला काय नको. इकडं चपात्या दिल्या त्या सोडून पळत आहेत तिकडं, आणि हे बी असे तिकडं टाकलंय ते सोडून इकडं पळत आहेत. कोंबड्याला टाकलंय, कोंबड्या सोडून तिकडं पळतात. आता हे चाललेत तिकडं. अरे काय एकटं हुशार भरलं तिकडं, मस्त आज जाऊन खातय. आता काय नाही, आता थेट रात्री भेटा. काय चल तिकडं चल, शेळ्यांकडे चल ना, तिकडं खाऊ राहिलेत त्यान. तू माझ्यासोबत भीड पळ. तिकडं मरणाचं भुसान ते टाकलंय मी त्यांना सगळ्या शेळ्या. बघीला काय झालं, जाय पळ तिकडच. गौरी पण इथंच खाऊ राहिली. आता हे काय झालं, गौरीला ढेंडू राहिली बा, कसं काय सगळा राडाच झालाय. त्याच्यामुळे तिला टाकला भुसा. आता आली ही पण शेळी मस्त खात्या ना. आता 9 वाजलेत, आंघोळ वगैरे करतो. 10 वाजले का लगेच निघतो तिकडं. आता कोंबड्याला आज घालावं लागेल, कोंबड्या बाहेर पळायला. त्याला धुवायचंय अजून मला. बापरे, काय रे काय झालं तुला? आता दोन्ही हौद भरून दिलेत फुल. ह्यो गळतोय भाऊ खालून. काही दोनच गळतोय. ह्यो पाईप ढिल्ला झाला इथं बघा. कसं करावं याचं? त्याला सिमेंटनी पॅक करावं लागणार परत. पाण्याचा आणि याचा दोन्ही पण आता भर राहिलेत. पाण्याचं किती भरला काय माहिती, झाला अर्धाभर झालं. आले याच्यात 9.5 झालेत मला. जाऊन ते बदकं तर खुश आहेत ना. 2-3 दिवस झाले पाणीच भरलं नव्हतं, आता बदकं फुल खुश आहेत. त्याला इतकं घासून नाही काढलं बरं का, कारण की ते माहिती मी अर्धाच भरणार आहे. ते परत घाण होतच असते, त्याच्यामुळे परत घासलं नाही. आता जेव्हा आहे ना यांचे अंडे वगैरे द्यायला बंद होईल ना, मग तेव्हा त्याला 4-5 दिवस वाळून देईन. हे ना पाण्यासाठी, पाणी म्हणजे आता पाणी यासाठी भरलं मी,
बाबा मीटिंग त्यांची चांगली झाली पाहिजे, त्यासाठी भरलंय ते पाणी. आता इकडं लहान आहे बोकडाने बघा लिंबाचा पाला आणून टाकला सकाळी सकाळी, सगळं गायब केलाय. फक्त एकच हे राहिलं, ते बी जमिनीला टेकलं होतं म्हणून राहिलंय. नको आता पोट भरलं. या 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 पावायला या, चला. ओके झाली आता ड्युटी चालू आपली. प्रज्ञेश टाकतोय खत. घामच निघतो ट्रॅक्टरनी, तरी एकदा मारलंय. एका रांगेत दोनदा नाही मारलं खालच्या, आणि पाणी सोडून द्यायचं आता. सगळं झालं एकदम ओके मध्ये. धर रे प्रज्ञेश, एक टायर घे बरं. बापरे, हे कपाशीला फुलं पण आलेत मस्त पैकी. आता काही रे तर बघा बारीक बारीक आल्यात. लवकर प्रज्ञेश गेला, पण मोटर चालू केली आता एकदम मस्त पैकी. 2 तास काय टेन्शन नाही, भिजून द्या. सकाळी पाणी भरलेलं भातक्यांनी घाण केलं, त्याच्यात जाऊन आहे ना घाण केलं म्हणजे पूर्ण पाऊलेत आणि पूर्ण संडास करून टाकली. ते सोडून दिलंय आणि त्यांचं हाऊद लीक झालं. तुम्हाला सांगितलं होतं ना, पूर्ण पाणी वाहून गेलं. गौरी तुला पुढं टाकले खायला, चल चल. आज गौरीला आता हिरवा चारा देणारच नाही 1-2-4 दिवस. वैरणीवरच तिला भागावं लागणार आहे. लई ढेंडळ येते त्याच्यामुळं. आता काय टेन्शन नाही, इथं टाकलेली वैरण कवर खात बसते शेळ्यान. ते आता शेळ्या तर ढाल्या ढबून आहे सकाळच्याच भुसानी. चला, मला इथे शेवगाव जाऊन थोडं काम आहे, तिकडून येतो. आता खालचं वावर पण झालंय, थोड्या वेळाने परत पाणी भरण. मग आता शेळ्या पिऊ राहिलं पाणी नका. किती गढूळ पाणी केलं होतं. चालले आजी नगरला दवाखान्यात. लय वेळची गाडीची वाट बघत होतो, पण भेटली गाडी. प्रज्ञेशने आज जाऊन जागा पण धरली आहे. आता फक्त आजीला इथून वरती हे करायचं, जाते ते आता हळूहळू. बघा त्याची घाई, घास खायला. जरा खाय, एवढा खातवर मी आलोच. चला आता आहे ना, पहिलं कोंबड्यान त्यांचं सावरून घेतो. प्रज्ञेश आणि आजी दोघं शेवगाव नगरला गेलेत. प्रज्ञेशचं थोडं कॉलेजचं काम आहे आणि आजीला दवाखान्यात न्यायचं होतं, त्याच्यामुळे ते गेलेत. आता येते 2-4 दिवसांनी येणार आहेत ते आता. चला आता यांचं आवरून घेतो मी. बाबा ते तिथं आहे ना भिजू घालून राहिले तर राजहंसच्या भाकरी. बाबा मला ते हे द्या, खाद्यन ते द्या बरं का. मी चल बाबा इथं कोण देतो, बाबा देते खाद्यन. काय रे, नाही आधी कोंबड्याला द्या आणि भात कसं द्या, भाकरी यायला नंतर देतो. काय आहे तुला खायला घातलं ना तिथं. गौरी आली का? गौरी आली हा. अरे तू बी आला का बुट्ट्या? तुझं काय, तुला काय? त्याला बी दूध द्यावं लागेल आज. तू चल रे, चल चला चला. हा गाभण आहे काय तू? गाभण आहे नाही अजून. गौरी काय सगळा धिंगाणाच करतात भाऊ, सगळ्या अंगावर घेते सांडूर. लय डेंजर आहेत. आणि दुसरी तरफ हे यांच्या अंगावर एक डाग नसतो. चला भाऊ, आपली राजवंशी मादा बी ना आता खुडूक झालेली आहे. आता तिथं बसली होती अंड्यावर, तिला आणलंय तिथून उचलून. अंडे सगळे तिचे मशीनमध्ये आहेत. ती अंड्यावर बसली का, मागच्या वेळेस तिने 2-3 पिल्लं मारून टाकली होती. तशीच अंड्यावर बसून राहिली. ते पिल्लं बाहेर यायचा प्रयत्न करत होती, तरी ती तशीच बसून राहिली आणि दबून मरून गेली. त्याच्यामुळे आपण ते फ्रीजमध्ये ठेवले डायरेक्ट पहिल्या अंड्यापासूनच.
आता पार चोचेला पण तिने लागून ठेवलंय, मरणाचं लागलंय तिला चोचेला. तर तुम्हाला इथं दिसलं तर बघा तेव्हा किती लागलंय ती चोचेला. धडकाच घेती दुसऱ्यासोबत भांडणं खेळत बसती. आणि हे इकडं आपले बटेर कोंडलेत एकदम सुरक्षामध्ये. त्यांना पाणी भरायचंय, पूर्ण पाणी संपलंय. चला रे दारा. ओके, खाते ना ते नंतर. ते तिकडं बसलेत आता दोघंच्या दोघं बी. अंड अजून नाही देऊ राहील राहू. ते अंड दिलं ना मग कळलं ना आपल्याला की नेमकी का. अंडे नाही दिले बरं का. बघा ते कशी एकामेकाला येड्यावानी करतात. कदाचित मी ईद आहे त्याच्यामुळे तसे करत असेल. 2 अंडे ना होते आपल्याकडे यांचे, पण ते दोन्ही पण आहे ना खराब निघले. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला त्यांचे अंडे पाहिजे होते. एका जणाला पाहिजे होते. यूट्यूबवर मला लय जणांनी कमेंट केलं की बाबा आहे का बटेर विकायला. आता हीच जोड विकायची बरं का मला. कोणी असलं इंटरेस्टेड तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जवळपास कोणी असलं तर देऊन टाकू आपण. ते काय होतं इथं बाबा मला पाळायला आहे त्यांच्याकडे लक्षच राहत नाही. कधी कधी खायलाच विसरून देतो त्यांना, खायला टाकायलाच विसरून जातो. ते आहे ना घोळ होऊन जातो जरा त्याच्यामुळं. चला आता झालंय, फक्त याला कोंडायचं राहिलंय. वारं पण सुटलंय. धर धर चल 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 धर चल. होय सुरू. शाबाश. किती वेळात पिऊन घेतो आता येऊ. मला अर्धी केली पण फास्ट स्पीड आता. श्वास घे भाऊ. पुरा भरलाय दुधाने. झालं झालं झालं. सर सरक बाजूला आता.